नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निकाल हा लागलेला आहे जून 2025च्या परीक्षांचा. ठीक आहे. तर या परीक्षांचा निकाल कसा बघायचा, तो वेबसाईटला दिसत नाही आहे पण लागलेला आहे, तर तो कसा बघायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्ही तुमचं ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. गुगल क्रोम किंवा फायरफॉक्स. ठीक आहे. त्याच्यावर YCMU एवढं लिहून घ्यायचं आहे फक्त. ठीक आहे. YCMU लिहिल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च झाल्यानंतरची पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येणार आहे ycmu.digitaluniversity.ac. त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ही वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेली आहे. ओके. तर या ठिकाणी वरती तुम्हाला काही टॅब दिसतात. हे बघा, झूम करून दाखवतो मी. वरती काही टॅब दिसतात. ह्या टॅबमध्ये या ठिकाणी एक रिझल्ट नावाचा टॅब असतो. रिझल्ट. ठीक आहे. या रिझल्ट टॅबवर क्लिक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही रिझल्ट टॅबवर क्लिक करता तसं खाली आल्यानंतर क्लिक हेअर फॉर ऑनलाईन प्रोव्हिजनल रिझल्ट. ठीक आहे. त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर थोडं खाली स्क्रोल केलं की या ठिकाणी तुम्हाला दिसतात. हे बघा, पहिला दिसतं आहे G01 BA. ठीक आहे. बॅचलर ऑफ आर्ट्स. अपलोड डेट अजून आलेली नाही आहे. प्लीज वेट म्हणत आहे. परंतु या ठिकाणी अपडेट व्हायला वेळ लागतो. ठीक आहे. अपडेट व्हायला वेळ लागतो पण निकाल लागलेला आहे. तर या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार, तर जी खालची कोणतीही लिंक दिसेल, क्लिक हिअर म्हटलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही कशावरही क्लिक केलं तरी तुमचा PRN नंबर टाकल्यानंतर तुमचाच निकाल येतो. ठीक आहे. त्यामुळे खाली क्लिक करून घ्यायचं आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही रिझल्ट टॅबवर आलेला आहात. या ठिकाणी सर्वात आधी जेव्हा झूम करून दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. सर्वात आधी एक्झाम इव्हेंट कोणता आहे आपला, मे जून 2025. ठीक आहे. आणि यानंतर एक PRN नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. PRN नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मी आता माझा PRN नंबर टाकून घेतो. ठीक आहे. PRN नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे. आता या ठिकाणी हा कॅप्चा जसा वरती दिसतोय तसा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. स्मॉल कॅपिटल पाहून घ्या. UJX कॅपिटल आहे आणि आपला C पण कॅपिटलच आहे. ठीक आहे. हा कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सर्च यावर क्लिक करता तसं ठिकाणी थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. हे बघा, या ठिकाणी मे जून 2025 G01 BA डिस्टन्स एज्युकेशन 2000 पॅटर्न TYBA. ठीक आहे. या ठिकाणी रोल नंबर आहे, हा माझा रोल नंबर आहे आणि व्ह्यू या ठिकाणी आलेला आहे. या व्ह्यूवर क्लिक करायचं आहे. व्ह्यूवर जसं तुम्ही क्लिक करता तसं या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट, या ठिकाणी तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसून जाणार आहे. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट डेट दाखवतो. हे बघा, रिझल्ट डिक्लेअर ऑन 6 जुलै 2025ला डिक्लेअर रिझल्ट झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिझल्ट बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.